नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा. यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ करतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय विविध ठिकाणचे असे व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत ज्यामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे आहे ते हटवलं जाते, तोडफोड केली जाते. अनेक ठिकाणी अशा झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत, शॉपिंग मॉल उभे राहिलेले आहेत, ठेले त्या ठिकाणी टाकण्यात आले होते. हे सगळं जे आहे, जे अनधिकृत पद्धतीने उभं राहिलं, हे सगळं उद्ध्वस्त केलं जाताना आपण पाहतोय. मग कुठे बेंगळुरूमध्ये आहे, कुठे मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, उत्तर प्रदेशात आहे, अनेक ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि यामध्ये एक धागा असा आहे की ज्या ठिकाणी सरकारची इच्छाशक्ती असते त्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया होऊ शकतात. सरकार बदललं तर अशा पद्धतीच्या कारवाया होतात. काही ठिकाणी अशी सरकार असतात जे अशा सगळ्या अनधिकृत बांधकामांना, गुन्हेगारीला एक प्रकारे अभय देतात, एक प्रकारे शरण देतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण होतो. पण कुठेतरी लोक त्यावर बोलू शकत नाहीत, अगदी व्यक्त येऊ शकत नाहीत, त्यावर कोणतं आंदोलनही घेऊ शकत नाहीत. इतकी दडपशाही त्या ठिकाणी असते. जे आपण पश्चिम बंगालमध्ये पाहिलं, ममता बॅनर्जी यांचं 15 वर्षात सरकार होतं त्यावेळेला किती प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर अत्याचार झाले. भाजपाचे कार्यकर्ते वगैरे यांच्यावर तर झालेच, त्यांची कार्यालय जाळणं किंवा त्यांच्या घरावर हल्ले करणं हे सगळं होतच होतं. पण सर्वसामान्य माणूस सुद्धा दहशतीखाली होता. तो बोलू पण शकत नव्हता, मतदानालाही उतरू शकत नव्हता. पण आता आपण पाहतोय सरकार बदललं. शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि भाजपचं सरकार आले. आता ज्या पद्धतीने तिथे कामाला सुरुवात झाली आहे त्यात अनेक ठिकाणची सगळी अनधिकृत बांधकामं तोडण्यात येत आहेत. ज्यांनी ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते, नोटिसा पाठवल्या जात आहेत, त्याची उत्तरं मागवली जात आहेत. आणि अशा पद्धतीने एक प्रकारे लोकांवरची ही जी दहशत होती, हा जो काही दबाव होता, यातून त्यांना मुक्त करण्याचा हळूहळू प्रयत्न होतोय. आणि आपल्याला दिसतंय आता मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहिलं, बांद्रा स्टेशन जवळची जी झोपडपट्टी होती, कितीतरी दशकं ती झोपडपट्टी तिथे होती. आणि केवळ ती तिथे होती असं नव्हे तर ती वाढत गेली. 4-4 मजल्याची, 5-5 मजल्याची इमारत तिथे उभी केली गेली. ती सुद्धा सिमेंट किंवा वाळूची नव्हे, विटांची नव्हे, पत्र्याच्या इमारतीसारखी अशा एकावर एक घरं उभारली गेली, ज्याला कोणती सुरक्षितता नाही, कोणत्याही प्रकारच्या सुविधा तिथे नाहीत. आणि सुविधा असणंही शक्य नाही कारण ते अनधिकृतच होतं. पण ते मतदार होते काही पक्षांचे, काँग्रेससारख्या पक्षांचे किंवा काँग्रेस धार्जिण्या किंवा तशा पद्धतीचं मुस्लिमांचं लांगुलचालन करणाऱ्या पक्षांचे हे मतदार होते. काही हिंदू सुद्धा त्याच्यात असू शकतील, पण मोठ्या संख्येने मुस्लिम बहुल हा भाग होता. आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही सुविधा तिथे नव्हत्या. लाईट वगैरे हे सगळं पुरवलं असेल, पण इतकी वर्ष, काही दशकं ती झोपडपट्टी तिथे होती आणि वाढत गेली. सगळी रेल्वेची जमीन जी आहे ती त्यांनी व्यापली, कब्जात घेतली, मशिदी उभ्या राहिल्या. आणि एक प्रकारे आता तिथे कोणी कारवाई करणार नाही अशा पद्धतीची स्थिती आलेली असताना न्यायालयाने आदेश दिले आणि ती गेले काही 3-4 दिवस ही कारवाई सुरू आहे तिकडे तोडकामाची. आणि सगळी झोपडपट्टी जी काय होती ती हटवण्यात आलेली. जी काही अधिकृत घरं असतील ती ठेवली आहेत, बाकी सगळी अनधिकृत घरं हटवण्यात आलेली आहेत. हा जो काही निर्णय आपल्याला पाहायला मिळतो इतक्या दशकांनी, तो कशामुळे दिसू शकतो तर केवळ सरकार बदललं, निर्णयक्षम असं सरकार आलं असेल, सरकार निर्णय घेण्यासाठी पात्र असेल, इच्छुक असेल तरच हे होऊ शकतं. कोर्टात केसेस अनेक ठिकाणी असतात अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध, पण सरकारला जर इच्छा असेल की त्या केसचा निकाल लागावा तर सरकार त्यासाठी वकिलांची फौज उभी करतं, योग्य पद्धतीने खटला लढवतं आणि तो जिंकून
हे सगळं अनधिकृत बांधकाम काढू शकतं, तसा प्रयत्न करू शकतं. पण ज्या सरकारची इच्छा नसते ते तारखावर तारखा पडत राहतात, वर्षानुवर्ष खटले चालू राहतात, लोक त्या अनधिकृत बांधकामांमध्ये राहतात, मतदान करत राहतात. आता याच लोकांच्या प्रतिक्रिया काही पत्रकारांनी घेतल्या, तेव्हा ते लोक म्हणत होते की ज्यांना ज्यांना आम्ही मतं दिली ते आता कुठे आहेत, ते आलेच नाहीत आम्हाला बघायला सुद्धा, आमची घरं पाडली जात असताना. याचा अर्थ ते कोणाचे तरी मतदार होते, त्यांना त्या माध्यमातून संरक्षण होतं. आणि या आधी काँग्रेसचं संरक्षण होतं, सुनील दत्त हे तिकडचे खासदार होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतं की हे सगळं बांधकाम का तुटतंय, तर सरकार बदललं, सरकारची इच्छाशक्ती जर असेल तर हे होऊ शकतं. कर्नाटकामध्ये आता सध्या काँग्रेसचं सरकार आहे. तिकडे एक बातमी आली की 2022ला एक तिकडचा दर्गा आहे, मशक दर्गा म्हणून, त्या ठिकाणी काहीतरी दंगल झाली होती हिंदू आणि मुस्लिमांमध्ये. आणि तो जो भाग आहे तिकडे हिंदूंचंही एक प्रकारे तीर्थक्षेत्र आहे, काहीतरी तिकडे एक मठ आहे किंवा आश्रम आहे आणि दर्गा सुद्धा आहे. आणि त्यावरनं तिथे प्रवेश करण्यावरनं काहीतरी दंगल झाली, दगडफेक झाली, पोलिसांवरही दगडफेक झाली, काही पोलीस जखमी झाले. ते प्रकरण सुरू होतं. पण आता अचानक कर्नाटक सरकारने निर्णय घेतला की त्या केसेस मागे घ्यायच्या, जे काही खटले आहेत ते मागे घ्यायचे. आणि आणखी अनेक केसेस आहेत त्या पण मागे घ्यायच्या असं ठरवलेलं आहे. त्यावरनं टीका झालेली. आता भाजपा तिकडचा विरोधी पक्ष आहे, त्यांनी टीका केली आहे. मी केसेस का मागे घेतल्या? दंगलीमध्ये ज्यांनी कोणी दगडफेक केली असेल, ज्यांनी कोणी त्या ठिकाणी नुकसान केलं असेल, त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे. पण इच्छाशक्ती का नाही की आपण हे केलं तर आपला मतदार दुखावला जाईल, म्हणून मग केसेस मागे घ्यायच्या. ही जिथे जिथे प्रवृत्ती दिसून येते तिकडे मग एक प्रकारे गुन्हेगारीला कुठेतरी अभय मिळतं, पाठबळ मिळतं. सरकारच जर आपल्या पाठीशी आहे, सरकारच केसेस मागे घेते, सरकारच आपल्या विरुद्ध कारवाई करायला घाबरतंय, की मग गुन्हेगार जो आहे तो सोकावतो. उत्तर प्रदेशात हेच होत होतं इतकी वर्ष. माफिया जो आहे तो सोकावला होता. अतिक अहमद वगैरे सारखे गुंड जे आहेत ते संसदेत पोचले आणि असे अनेक गुंड ज्यांना राजकीय एक प्रकारे वलय प्राप्त झालं आणि त्या आधारावर ते दादागिरी करू लागले, लोकांच्या जमिनी बळकावू लागले, महिलांवर अत्याचार करू लागले. आणि आता आपण पाहतो योगी आदित्यनाथांचं सरकार आलं, माफिया घाबरू लागले, बाहेर पडण्यापेक्षा आम्हाला जेलमध्ये ठेवा असे सांगतानाचे आपण काही मजेशीर व्हिडिओ पाहिले. म्हणजे अशी स्थिती माफियांची झालेली आहे. महिलांना छेडलं तर पुढच्या चौकामध्ये तुम्हाला मारू, हे आदेश आधीच देऊन ठेवलेले आहेत. आता आपण पाहिलं पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या दरम्यान तृणमूल काँग्रेसचा जो एक नेता आहे जहांगीर खान, तो फाल्टामधला त्यांचा नेता, मूळचा तो गुंडच, पण तिकडे तो गुंडगिरी करत होता. त्यावेळेला अशा सगळ्या गुंडांना आवरण्यासाठी, जरब बसवण्यासाठी अजयपाल शर्मा नावाचे एक अधिकारी, पोलीस अधिकारी IPS, त्यांना तिथे खास नियुक्त करण्यात आलं. त्यांनी तिकडे ठिकठिकाणी फिरून आवाहन केलं की कोणी घाबरू नका, सर्वसामान्य माणसाला आवाहन केलं तुम्ही बाहेर पडा मतदानाला, आणि जे कोणी गुंड असतील त्यांनी लक्षात ठेवावं, जर त्यांनी काही सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध केलं, धाकदपटशा दाखवला तर त्यांना इंगा दाखवण्यात येईल. हे त्या अजयपाल शर्मांचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. आणि हे अचानक बदल कसा काय घडला? मग इच्छाशक्ती आवश्यक असते. यापूर्वी पोलीस होतेच, पश्चिम बंगालमध्ये पोलीस आहेतच, पण सगळे पोलीस हे ममता बॅनर्जींच्या आदेशावर चालत होते. त्यांचा नेता शाहजहा शेख हा तिथे संदेशखालीत महिलांवर अत्याचार करतोय, पण त्याला पकडता येत नाही, तो फरार आहे, अशी परिस्थिती होती. आता सुद्धा निवडणुकीनंतर सुद्धा आपण पाहिलं तृणमूलच्या कार्यकर्त्यांनाच धमक्या देण्यात होत्या की तुम्हाला आम्ही मारू, तुमचं डोकं धडावेगळं करू. अशा धमक्या तृणमूलचे जे त्यांनी पक्ष सोडला त्यांना धमक्या देण्यात येत होत्या. अशी परिस्थिती होती. तर सर्वसामान्य माणसाचं काय? ही परिस्थिती हळूहळू आता शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बदलेल
म्हणजे सरकार बदललं, सरकारची इच्छाशक्ती असेल तरच हे बदलू शकतं, नाहीतर ते बदलणार नाही. म्हणजे लोक हे शेवटी ठरवतात की बाबा आता हे सरकार नको, हे आपल्यावरच अन्याय करते, आपल्यावरच दडपशाही करते, तेव्हा बदलायला पाहिजे. आणि म्हणून हे सरकार बदललं पश्चिम बंगालमधलं. किती कोणी टीका करो, आरोप करो, पण लोकांनी सरकार बदललं. या अन्यायातून आता मुक्त व्हायला पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी हीच संधी आहे मतदानाची. काश्मीरमध्ये काय झालं? पूर्वी काश्मीरमध्ये काय स्थिती होती? वारंवार दगडफेकीच्या घटना, जवानांना गाडीला बांधून त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडलेले आहेत तिकडे. मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करतायत अतिरेकी पाकिस्तानातून. तिकडच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवणं सुद्धा मुश्किल होतं. हिंदूंच्या मिरवणुका काढणं मुश्किल होतं. पण आज परिस्थिती बदलली. म्हणजे तिकडे अतिरेकी नाही आहेत अशातला भाग नाही. आत्ता जो पहलगामचा रिपोर्ट आला, चार्जशीट जी समोर आली, त्याच्यामध्ये स्थानिकांनीच त्या अतिरेक्यांना, ज्यांनी या 26 पर्यटकांना मारलं हिंदू धर्म विचारून, त्यांना लपवणारे स्थानिकच होते, म्हणून ते शक्य झालं. म्हणजे ही परिस्थिती आज बदललेली आहे. आज पहा तुम्ही उमर अब्दुल्लांची भाषा कशी आहे. ते मोदींच्या विरोधात बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपल्या राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्र सरकारसोबत राहणं आवश्यक आहे. तर विकास होईल, तर नोकऱ्या मिळतील, तर लोक येतील, तर हा दहशतवाद कमी होऊन सुरक्षिततेचं वातावरण तयार होईल. आता मध्य प्रदेशामध्ये आपण पाहिलं, भोजशाळेचा निकाल लागला, तिथे सरस्वती मंदिरच होतं हे न्यायालयाने स्पष्ट केलं तिकडचे सगळे पुरावे पाहून. आणि तिकडे नमाज पढण्यास पूर्ण बंदी घालण्यात आलेली. आता आम्ही व्हिडिओ बनवतोय तो शुक्रवारचा दिवस आहे, त्या दिवशी तिकडे मोठा नमाज होणार होता. पण तिकडचे सुद्धा एक सचिन शर्मा नावाचे पोलीस अधिकारी, त्यांनी गाडीतून फिरून असं आवाहन पण केलं आणि इशारा दिला की न्यायालयाने निर्णय दिलेला इकडे कोणत्याही प्रकारे नमाज होणार नाही, हे सरस्वतीचं मंदिर आहे. जर कोणी तसा प्रयत्न केला तर याद राखा, ही जी हिम्मत पोलीस करू शकतात ती कशामुळे? तर सरकार पाठीशी असले तर. सरकार पाठीशी असेल तर न्यायालयात लवकरात लवकर आपण केसेसचा निकाल लागवा या दृष्टीने वकिलांची फौज निर्माण करू शकतो, पैसा खर्च करू शकतो आणि निकाल लावू शकतो. तो पोलिसांना बळ देऊ शकतो. बांद्र्यामध्ये सुद्धा केवढी दगडफेक झाली. पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारची दगडफेक झाली नव्हती, कारवाई होत होती. पण दुसऱ्या दिवशी कोणीतरी माती भडकवली आणि काही लोकांनी अगदी पेवर ब्लॉक फेकून सुद्धा मारले पोलिसांना. अनेक पोलीस जखमी झालेत त्याच्यात. त्यातल्या जवळपास 21 लोकांना आता पकडलेलं आहे दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना. हे सगळं कसं शक्य झालं? पोलिसांनी कसा लाठी हल्ला केलाय आपण पाहिलंय व्हिडिओमध्ये. हे सगळं का होऊ शकतं? तर इच्छाशक्ती. सरकारची इच्छाशक्ती असेल तर पोलिसांना बळ मिळू शकतं. पोलीस हे गुन्हेगारांपेक्षा वरचढ होऊ शकतात. आणि सरकारची इच्छा नसेल तर गुंड हे पोलिसांच्या वरचढ होतातच, पण सरकारच्याही डोक्यावर बसू लागतात. हे अनेक उदाहरणांमध्ये आपल्याला दिसून येतं देशभरामध्ये. आता कर्नाटकने जो निर्णय घेतला तशा पद्धतीचा आहे की लांगुल चालनासाठी सगळ्या केसेस मागे घ्यायच्या. मग हे गुन्हेगारांचं फावतं, त्यांचं बळ वाढतं. तेव्हा हे जे पश्चिम बंगालमध्ये झालंय किंवा बांद्र्यामध्ये झालेलं आहे, उत्तर प्रदेशात झालेलं आहे, जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे, ही सगळी याची उदाहरणं आहेत की सरकारची इच्छाशक्ती आहे, सरकार बदललेलं आहे, सरकारला ही गुन्हेगारी हटवायची आहे, अनधिकृत बांधकामं नको आहेत. त्यातून हे सगळे निर्णय होतात. पोलीस हे गुन्हेगारांना दम देऊ लागतात, त्यांच्या घरात जाऊन त्यांना दम देऊ शकतात. खरं तो दिलाच पाहिजे, पण सरकारची इच्छा नसेल, सरकारचा दबाव असेल पोलिसांवर तर ते होत नाही. पण आता आपल्याला हे सगळे जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यातून दिसतंय सगळीकडची बांधकामं पाडली जात आहेत, पोलीस गुन्हेगारांना दम देत आहेत. जिथे गुन्हेगार दगडफेक करण्याचा प्रयत्न करतायत, कायदा सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर छडी उगारायला ते कमी करत नाहीयेत. त्यांना जेलमध्ये भरती केलं जाते, पकडून आणलं जाते. हे सगळं बदललेल्या काळाचं चिन्ह आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.